नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजचा ब्लॉग काय आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. तर येस, फायनली मी आज माझी गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करत आहे, रिव्हील करत आहे. तर आज चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे छोटासा. तर म्हटलं की चला चोरोटीचा पण कार्यक्रम होईल आणि ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करणं पण होईल. तसं ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करण्याची मला खूप जास्त एक्साइटमेंट होती, खूप जास्त इच्छा होती. पण 3 महिन्यापर्यंत माझे खूप सारे मेडिकल प्रॉब्लेम होते. डॉक्टरनेही मला कन्फर्म सांगितलेलं नव्हतं की 3 महिन्यापर्यंत काय होईल. त्यामुळे ह्या गोष्टी मी काही लगेच सांगितल्या नाहीत. आणि तुम्ही तर बघितलंच असेल की मी जेव्हा आसामला गेले त्यावेळेस माझे कंटिन्यू ब्लॉग येत होते. पण काही दिवसानंतर माझे ब्लॉग येणं बंद झालं. तर ह्याच काही गोष्टी होत्या की मी सारखी आजारी असायचे. काही ना काही माझं दुखणं माझ्या पाठीमागे सुरूच होतं. तर माझं मोबाईल बघणं पण खूप कमी झालं होतं. ब्लॉग बनवणं तर लांबचीच गोष्ट होती. तर आता सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, चांगले आहेत. तर म्हटलं की चला आता ही गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करावी. तर चला आजचा ब्लॉग आपला कसा होता आहे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे की माझे जेव्हा ब्लॉग्स बनवणं बंद होतं तर त्यावेळेस मला माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सचे मेसेजेस आले की तू सध्या ब्लॉग का बनवत नाही आहे, ब्लॉग बनवणं का बंद केलं, गुड न्यूज आहे का. तर अशा खूप काही काही गोष्टी विचारायच्या. पण त्यावेळेस मी त्यांना काहीच रिप्लाय केला नाही, कारण सांगण्यासारख्याच नव्हत्या काही गोष्टी. तर फायनली आज ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आपला कसा होता आहे शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून या पुढचे येणारे माझे छान छान ब्लॉग्स हे तुम्हाला वेळ बघायला मिळतील. आणि अजून माझं तयारी करणं पण बाकी आहे, मी काहीच आवरलेलं नाही आहे. तर आता मी पटकन आवरून घेते. डेकोरेशनचं पण काम चालू आहे. डेकोरेशन कोण करत आहे हे तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, कुठेही स्किप न करता ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर फ्रेंड्स, इथे बघू शकता की डेकोरेशनसाठी तयारी चालू आहे. बलून्स असतील, फ्रूट्स वगैरे ते पॅक करत आहेत. अजून डेकोरेशन करणं बाकी आहे. डेकोरेशन कसं झालं आहे हे तर तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. तर जे ही क्रिएटिव्ह माइंड आहे या दोघींचं आहे. या माझ्या दोन्ही ताई आहेत, एक नणंद आहे आणि एक जाऊबाई आहे. तर त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी केलेल्या आहेत एकदम छान पद्धतीने. आणि वेळेला मार्केटमध्ये आम्हाला जेवढ्या गोष्टी अवेलेबल झाल्या तेवढ्यामध्येच आता आम्ही हे सगळं डेकोरेशन करत आहोत. आणि ते शिवची चालू आहे, मस्त शिवला पाहिजे आहे सगळे बलून्स. तर फ्रेंड्स, हा जो ब्लॉग आहे हा 3rd मंथमधला आहे, जेव्हा मी चोरोटी भरली होती तेव्हा. आणि त्यानंतर मी रोज बोलते की ब्लॉग पोस्ट करेल, पण एडिट करणंच माझ्याच्याने होत नव्हतं. तर आज फायनली मी ब्लॉग एडिट करायला घेतला आहे. आणि आत्ता माझा प्रेग्नन्सीचा कोणता मंथ चालू आहे हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर आता तुम्ही हे डेकोरेशन बघू शकता. फायनल खूप छान केलेलं आहे ताईंनी. ॲक्च्युली आम्हाला चोरोटीचं नाव पाहिजे होतं, पण ते आम्हाला मार्केटमध्ये नाही मिळालं. तर मग आम्ही अशा पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की चोरोटी म्हणजे नेमकं काय असतं आणि ती का भरतात. तर चोरोटी भरण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे की ज्यावेळेस प्रेग्नन्सीचे 3 मंथ कंप्लीट होतात त्यानंतरनं ही चोरोटी भरली जाते. 3 महिन्यापर्यंत बाळ स्थिरावलेलं नसतं. 3 महिने झाले की बाळ पूर्णपणे स्थिरावतं, त्याची वाढ व्हायला सुरू होते. आणि तोपर्यंत कुणाला सांगतही नाही. 3 महिने ही गोष्ट लपवून ठेवतात. आणि 3 महिने कंप्लीट झाले की आपण ही गोष्ट सगळ्यांना सांगू शकतो. तर त्याआधी आपल्याला चोरोटी भरणं हे फार महत्त्वाचं आहे. तर आणि काही ठिकाणी चोरोटी न भरता डायरेक्ट प्रेग्नन्सीमध्ये 7व्या महिन्यामध्ये ओटी भरली जाते किंवा 9व्या महिन्यामध्ये ओटी भरली जाते. आणि काही ठिकाणी असं पण आहे की चोरोटी जी आहे, जी नॉर्मली 4थ्या महिन्यात भरली जाते, म्हणजे 3 महिने कंप्लीट झाल्यानंतरनं. तर काही ठिकाणी 5व्या महिन्यातही चोरोटी भरली जाते. तर वेगवेगळ्या प्रथा आहेत प्रत्येक साईडच्या. आणि महत्त्वाचं म्हणजे की जेव्हा चोरोटी भरली जाते त्यानंतरनं डायरेक्ट 7व्या महिन्यामध्येच ओटी भरून घेतली जाते. तोपर्यंत कुणाकडूनही ओटी भरून घेतली जात नाही.
अशा पद्धतीने ओटी भरल्यानंतर मग ताईंनी जेवढ्या सगळ्या बायका होत्या त्यांची पण ताईंनी परत ओटी भरली. हळदी कुंकू लावून त्यांना पीस वगैरे दिला. तर कसा वाटला तुम्हाला चोर ओटीचा व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. चला तर आजचा व्लॉग मी येथेच एंड करते. या पुढचे येणारे नेक्स्ट व्लॉग बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका.